प्रिय मैत्रिणींनो, दर महिन्याला आवर्जून न चुकता काय काय करता? फेशियल करता, वॅक्सिंग करता, घराचा किराणा भरता, लाईट बिल भरता. मग ह्या लिस्टमध्ये अजून एक गोष्ट ॲड करून घ्या, ती म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. हो, महिन्यातून एकदा जरूर करा. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतःच्या ब्रेस्टची तपासणी करणे. तुम्हाला माहिती आहे का, ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे जो महिलांमध्ये डिटेक्ट होतो. दरवर्षी 2 लाख महिलांना हा कॅन्सर होतो. तुमच्या आईला किंवा बहिणीला जर ब्रेस्ट कॅन्सर होऊन गेला असेल तर तुम्हाला सुद्धा तो होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याशिवाय उशिरा लग्न होणे, बाळाला स्तनपान न करणे, व्यायामाचा अभाव असणे, स्मोकिंग करणे, अल्कोहोल घेणे ही काही अजून ब्रेस्ट कॅन्सरची कारणे आहेत. तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे 2 प्रकारे केलं जातं. एक तर डोळ्यांनी बघून आणि दुसरे बोटांनी ब्रेस्टची तपासणी करून. तर इन्स्पेक्शन करण्यासाठी तुम्ही ह्या अशा 3 प्रकारे आरशासमोर उभं राहायचं आहे. कमरेवर हात ठेवून, डोक्याच्या मागे हात ठेवून, आणि तुमच्या स्तनांच्या आकारामध्ये, साईजमध्ये काही बदल झाला आहे का, त्याच्या त्वचेमध्ये गाठ दिसतीये का, कुठला अल्सर आला आहे का, किंवा अशा प्रकारचे काही बदल दिसतात का, हे जरूर बघा. त्याशिवाय बोटाने तपासणी करताना 3x3x3चा रूल नेहमी लक्षात ठेवा. 3 बोटांनी तपासणी करायची आहे. 3 प्रेशरचा वापर करायचा आहे. माइल्ड, मॉडरेट आणि दाबून अजून डीप गाठ आहे का एखादी हे बघण्यासाठी. आणि अशा 3 प्रकारे तुम्ही स्तनांची तपासणी करू शकता. स्तनांची तपासणी करताना आपल्या काखेमध्ये कुठली गाठ तर आलेली नाही ना, हे बघायला विसरू नका. त्याशिवाय निप्पलमधून रक्तस्राव किंवा कुठला दुसरा डिस्चार्ज होत नाहीये ना, हे जरूर बघा. स्तनांची तपासणी ही उभं राहूनही तुम्ही करू शकता किंवा झोपूनही तुम्ही त्यांना पाल्पेट करू शकता. बहुतांशी आंघोळीला जाताना जेव्हा तुमच्या अंगावर पाणी आणि साबण असते तेव्हा जर ही तपासणी केली तर बोटांना सरकायला मदत होते आणि तुम्ही व्यवस्थित स्तनांची तपासणी करू शकता. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, महिन्यातून एकदा 10 मिनिटाचे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे तुमचा जीव वाचवू शकतं. तेव्हा जरूर महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करा. माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.